मराठी मतदार ठाकरे बंधूंकडे जर झुकले तर अमराठी मतदारांची भक्कम वोट बँक आपल्या बाजूने उभी राहावी यासाठी भाजपने थेट आरएसएसच्या दिग्गज नेत्यांची फौज आता मैदानात उतरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आदेश दिल्याचं समोर आलंय। नेमकं हे नेते कोण आहेत, भाजपने यासाठी काय रणनीती आखली आहे, हेच या व्हिडिओतनं तुम्हाला सांगतो। मुंबई महापालिकेवर भाजपला एक हाती सत्ता आणून आपला महापौर बसवायचा आहे। सध्या मुंबईतली वाढलेली लोकसंख्या पाहिली तर तुलनेत मराठी मतदारांची संख्या ही आधी इतकी राहिलेली नाहीये। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे। मुंबई महापालिकेत मराठीच महापौर होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यामुळे मराठी मतदार जर ठाकरे बंधूंकडे झुकला तर अमराठी मतदारांची भक्कम वोट बँक ही आपल्या बाजूने राहावी यासाठी भाजपने खास आरएसएसला मैदानात उतरवलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्राउंड लेवलवर उतरून प्रत्येक बूथवर भाजपचा प्रचार करणार आहेत। याशिवाय भाजपची भक्कम अशी अमराठी वोट बँक एकत्र करण्यासाठी आणि अमराठी मतदारांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांसारख्या आक्रमक नेत्यांना मुंबईत उतरवलं जाणार आहे। हे नेते हिंदुत्वाचं कार्ड पुढे करत प्रचार करणार आहेत। तर उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, रवी किशन आणि निरुहा हे 5 उत्तर भारतीय चेहरे मुंबईत अमराठी बहुल भागांमध्ये प्रचार सभा घेणार असल्याची माहिती आहे।